तर आपल्यासोबत आहेत किरण आप्पा आणि त्यांचा जो रायना होता तो आज गट पास झालाय आणि सेमीसाठी पात्र झालाय. काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? नियोजन आमचं अधिकारी ठरलेलं आणि गाडी आमची म्हणजे दोन्ही पण गाडी आमच्याच होत्या, महबूब पण आमचाच होता आणि गाडी रायनाची गाडी लागली त्याच्यात. गाडी चांगली पळाली. काय सांगाल? हे मोठं मैदान असतं आणि पेडगावचं मैदान नामांकित मैदान असतं. बऱ्याच वर्ष म्हणजे आम्हाला इथे इच्छा आहे आमचा बैल राहावा. भारत सैड राहिला पण अजून काय आमचा तो म्हणजे भारत इथे कधी म्हणजे राहिला नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय रायनासोबत. रायनानं पहिलं पाऊल टाकलं आजच्या मैदानात. पहिलं पाऊल टाकले, गट पास केलाय आणि शेवटी कसं आहे आम्हाला भारतचा आशीर्वाद आहे काहीतरी होईल म्हणजे आम्हाला असं वाटतं. आम्हाला अपेक्षा कशाची नाही, फक्त आम्हाला गुलाल झाला तर बाजार. मला सांगा, एवढे प्रेक्षक असल्यावर प्रेशर असतं का? नाही, प्रेशरचं काय ना, आपला खेळ एक नंबरचा आहे आणि आपल्याला सवय आहे. काय शेवटी काय हार जीत आहे, नशीब पण लागते. मला सांगा, आता हा खेळ खूप मोठा होत चाललाय आणि पब्लिक जर बघितलं, प्रेक्षक जर बघितले तर तुफानाची प्रचंड गर्दी झाली आहे पेडगाव मैदानात. काय सांगाल गर्दीबद्दल? खेळ एक नंबरचा म्हणता येईल, बरोबर आहे. कारण आता खेळ, कारण 1100 गाड्या जर अड्ड्यात एखाद्या जमायला लागल्या तर खेळ एक नंबर झाला. 10 गाड्यात गट काढायचं तरी सोपं नाही आणि फायनल राहणे म्हणजे मोठा विषय आहे. आज रायना सोबत कोण होता? रुद्रा, वैभव कदम गिरवी यांचा रुद्रा होता. रुद्राबद्दल काय सांगाल आणि हे नियोजन कसं ठरलेलं? रुद्रा पण आता चालूला पहिले एक नंबरचा पोहतोय आणि त्याचा माझा वैभवचा संबंध असल्यामुळे, मैत्रीणात असल्यामुळे आमचा पहिला अधिकारी झाला. आणि आज नशीब एवढं खास आहे, एवढ्या दिवस पाऊस पडत होता आणि आज चक्क पाऊस थांबला. 21 तारखेला पाऊस थांबलाय. म्हणजे इतिहास आहे, इतिहास घडणारा मैदान आहे. आता इतिहास मध्ये असा पाऊस आला नाही आणि निसर्गाने मला साथ दिलेली आहे. आणि पहिला आज तुम्ही बघताय प्रेक्षक किती आहे इथे. तर आज रायना झालाय सेमीसाठी पात्र. आता जो सेमी होणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.